शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये राजा काकांना सापडले प्रॉपर्टीचे पेपर। राजा काकांचं आता मात्र खूप डोकं फिरतं। प्रॉपर्टीचे पेपर पौर्णिमाच्या नावाने खपवून घेणारी रागिणीच्या लॉकरमध्ये सापडलेले प्रॉपर्टीचे पेपर जबरदस्त उलगडा करतात। त्याच वेळेला भूमीने दिलेलं मृत्यूपत्र रागिणीच्या ड्रॉवरमध्ये सापडलेलं असतं। या दोन गोष्टीमुळे राजा काकांना भयंकर संशय येतो आणि मग मात्र राजा काका इन्व्हेस्टिगेशन करत खूप मोठा सत्याचा उलगडा करत आजीच्या समोर सत्य आणतात। आणि आता आजीच्या समोर सत्य आणल्यावरती आकाश भूमीला या कारणासाठी बाहेर काढलं हे समजतात आजी खूप चिडते। रागिणीच्या अगदी झिंजा उपटत तिला घराबाहेर काढते। कशी आहेस तू मुलगी? माझ्या पोटी जन्माला आलीस, पण असे कसले करंटे तू घेऊन आलीस? मला माझ्याच नातवाला या घराच्या मालकाला घराबाहेर काढून प्रॉपर्टी हडप करतेस असं म्हणत आजी चिडतात। त्याच वेळेला पौर्णिमाच्या मूर्खपणामुळे ॲक्च्युली हे झालेलं असतं, कारण पौर्णिमाने ते कागद चोरण्याच्या हेतूने अभिजितला दाखवण्याच्या हेतूने काढलेले असतात आणि त्याच वेळेला राजा काकांनी येऊन ते बघितल्यामुळे खूप मोठा गौप्यस्फोट होतो आणि त्यातच भूमीची एंट्री होते। राजा काकांनी ऑलरेडी भूमी आणि आकाशला सत्याचा न्याय निवाडा करण्यासाठी बोलवलेलं असतं आणि मग आजी आणि सगळे पटवर्धन महाजन यांच्यासमोर हा निवाडा होणार असतो। इकडे भूमी ज्या ठिकाणी राहत असते त्या ठिकाणी भूमीवरती अजून एक संकट ओढवलेलं असतं, कारण भूमी जिथे राहते तिचा पाठलाग करणारी कोणीतरी व्यक्ती असते। जी व्यक्ती भूमीचा पाठलाग करते, तिचे फोटो काढत असते आणि भूमीची साडी पळवून भूमीचे फोटो काढून भूमीबद्दल आता तिच्या मनामध्ये काहीतरी विचित्र भावना असतात एवढं मात्र नक्की। भूमीच्या ओठाला लिपस्टिक लावणं म्हणजे तिच्या फोटोच्या ओठाला लिपस्टिक लावणं, तिच्या साडीचा आरास करणं आणि तिथे सगळे भूमीचे फोटो लावणं, हा सगळा एकदम विक्षिप्त प्रकार भूमीला कोणीतरी त्रास देणारी व्यक्ती करत असते। आता हा रागिणीचा व्यक्ती असेल तर तो भूमीला डायरेक्ट मारून टाकेल, तो इतके सगळे नाटकं करणार नाही। पण भूमीला त्रास देणारा हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून साळसूतपणाचा आवडणारा तो शिक्षक असतो, जो शिक्षक मदतीचा हात पुढे करत भूमीला उल्लू बनवत असतो। त्यातच आता अक्कांनी मॅरेज सर्टिफिकेट बघितल्यामुळे अक्कांना भूमीवरती विश्वास बसतो, पण कोणीतरी पाठलाग करते हे सुद्धा अक्कांच्या लक्षात येतं की या दोन पोरांचा पाठलाग करणाऱ्या दोन व्यक्ती आहेत। एक व्यक्ती म्हणजे जे ढाब्यावरती आपल्याला भेटायला आले ते, आणि दुसरं म्हणजे आपल्या चाळीमध्ये पण कोणीतरी आहे जे आता इकडे त्रास देते। तोपर्यंत इकडे रागिणीला आता मात्र मानसीचा खूप राग आलेला असतो आणि ती मानसीला अद्वा बरंच काही बोलते। पण या सगळ्यामध्ये मानसी विचार करते की आईंनी मला हे इतकं काही बोललेले आहेत तर त्यांचा भूमिताईवरती राग तरी काय आहे, कारण अभिजितला परत आणण्याचा प्रश्नच येत नव्हता। अभिजितचा राग घरातील सगळ्यांना येतोय, तरी सुद्धा आईंनी त्याला का बरं पाठीशी घातलं, कारण आकाश जिजूंना आणि आपल्या भूमिताईला इतका त्रास देणारी ही व्यक्ती ह्या घरात येऊच कशी शकते, आणि बरं तिच्याबद्दल मी आदर दाखवला नाही तर मला इतकं सुनावलं जाते। आता मानसीला संशय येतो। मानसी विचार करते काहीतरी गडबड आहे, ताई घर सोडून जाणं आणि लगेच अभिजितचं येणं यामागे काहीतरी डाव आहे आणि आईंचं वागणं सुद्धा मला बदललेलं वाटतंय। म्हणजे आकाश गेला म्हणून इतक्या रडणाऱ्या आई आज इतक्या अचानकपणे अभिजितची बाजू घेऊन ठामपणे कशा काय उभ्या? मानसीला संशयच येतो आणि या संशयाचं निरसन करण्यासाठी मानसी आता माधवरावांच्या घरी जाणार असते। इकडे तोपर्यंत जो माणूस भूमीवरती प्रेम करत असतो किंवा भूमीला वेड्यासारखं वागत असतो तो माणूस भूमीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे अक्काच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे। म्हणजे ही पोरगी दिसते आगाव पण तशी नाहीये, पण हा माणूस काहीतरी लंपटगिरी करतोय हे अक्कांच्या लक्षात आलेलं असतं। तोपर्यंत इकडे आता मानसी माधवरावांची भेट घेत नक्की ताईने तुम्हाला काय सांगितलं हे विचारते। माधवराव म्हणतात तिने एक नंबर दिलाय, पण ती मला असं म्हटली की हा नंबर कुणाला देऊ नका। मानसी म्हणते बाबा मला असं वाटते ताईवरती कोणतं तरी संकट आहे, कारण बघा ना ताई आणि आकाश जिजू गेल्यावरती अभिजित इकडे आलेले आहेत आणि अभिजितचं वागणं मला काही बरोबर वाटत नाहीये। यावरती माधवराव म्हणतात बाळा तू ताईबरोबर फोनवरती बोलून घे, कारण ती न आपल्यापर्यंत सत्य काही सांगत नाही, तू तिच्याशी बोलून घे मग आपण ठरवूया असं म्हणत माधवराव आता मात्र तो नंबर भूमीचा मनूला देतात। तोपर्यंत इकडे आता रागिणी सांगत असते तुला एक काम सांगितलं अभिजित की आकाशला घे, त्याच्या सह्या घे, अंगठा घे, त्याचा अंगठा असल्याशिवाय कोर्टामध्ये प्रॉपर्टीचे पेपर आपल्याला अजिबात एक्सेप्ट होणार नाहीत। यावरती इकडे आता पौर्णिमा सांगते माझ्याकडे एक आयडिया आहे, मला असं वाटतंय की आपण बाबांच्या घरी जाते मी आणि काही ताईचा पत्ता लागतोय का विचारू का? यावरती रागिणी म्हणते तुला जे करायचं ना ते तू कर, पण आत्ताच्या आत्ता मला आकाशचे अंगठे हवेत, कोर्टाची 1 महिन्याची नोटीस संपत आलेली आहे। अभिजित म्हणतो तू एक काम कर ना ते पेपर काढून ठेव, कारण मी ना आकाशला जिथे भेटेन ना तिथे त्याचा अंगठा घेईन आणि मग बघतो याचं काय करायचं ते। असं म्हणत तो रागिणीकडून प्रॉपर्टीचे पेपर
काढून घेतो आणि त्याच वेळेला इकडे पौर्णिमा मृत्यूपत्र पण काढून घेते, कारण पौर्णिमाला या सगळ्यामध्ये प्रॉपर्टी रागिणीच्या नाही तर आपल्या नावावरती करायची असते, म्हणून ते मृत्यूपत्र वकिलाला लावून त्याच्यामध्ये असा काही क्लॉज आहे का की रागिणीला प्रॉपर्टी न मिळता सगळी प्रॉपर्टी अभिजितच्या नावावरती होईल, जेणेकरून ती सगळ्याची मालकीण होईल. आणि हाच मूर्खपणा पौर्णिमाला नडणार असतो. मृत्यूपत्र म्हणजे त्या पेपरसोबत मृत्यूपत्र पण पौर्णिमा काढून घेते आणि आता ते अभिजितच्याकडे न ठेवता आपल्या इथे ठेवते. रागिणी मात्र आता सह्यांसाठी किंवा अंगठ्यांसाठी ते मृत्यूपत्र अभिजितकडे देते, पण इथेच खूप मोठी गडबड होते. ते मृत्यूपत्र आणि आता ते प्रॉपर्टीचे पेपर राजाकाकांच्या हाती लागतात. राजाकाका ते पेपर घेऊन रागिणीकडे तडक येतात आणि रागिणीला म्हणतात, रागिणी हे काय आहे, म्हणजे हे मृत्यूपत्र आणि हे पेपर, कारण ते पेपर ज्याच्यावरती पौर्णिमाने खोट्या सह्या केल्या ते तू फाडून टाकले होतेस ना. रागिणी विचार करते, ह्याला काय आता कडमडायला झालं मध्येच, म्हणजे सगळं प्लॅन जुळून आलाय, ह्याचा काय संबंध पण नाही, इथे जावई बनून गुपचूप राहायचं, तर ह्याचं काय आहे. रागिणी म्हणते, अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, हे पेपर ते नाही आहेत, मला वाटते पौर्णिमाने 2 पेपर बनवून घेतले होते. राजाकाकांना अधिकच संशय येतो. एकतर भूमीचं जाणं, दुसरं म्हणजे त्यांना समजलं असतं की जयसिंगपूरला कोणताही प्लॅन नाही आहे, आणि तिसरं म्हणजे हे पुन्हा पेपर सापडणं मृत्यूपत्रासकट. राजाकाका म्हणतात, ते ठीक आहे, पण मृत्यूपत्र कुठे सापडलं, मला तू काही बोललीच नाहीस. यावरती रागिणी आता अचूक अडकत जाते. राजाकाकांनी आजीला पण बोललेलं असतं. आजी म्हणते, रागिणी काय चाललंय हे, मला खरंच काही कळत नाहीये, आपण इतके दिवस मृत्यूपत्र मृत्यूपत्र म्हणून शोधतोय, तर तू आम्हाला कुणालाही बोलली नाहीस की मृत्यूपत्र काय आहे म्हणून. राजाकाका म्हणतात, रागिणी बोल, आणि हे काय प्रॉपर्टीच्या पेपरचं सत्य, हे प्रॉपर्टीचे पेपर हे कसले काय, तू आधीचे पेपर फाडले होतेस ना, रागिणी बोल. रागिणी थोडीशी गडबडते. त्यावरती मानसीला संशय आलेला खरा असतो. मानसी सांगते, जाताना ताई मला सांगून गेली होती की या सगळ्यांना जप, घरावरती खूप मोठं संकट येणार आहे, हेच तर ते संकट नाही ना, आणि याच कारणासाठी ताई आणि आकाशजीजूंना बाहेर नाही ना काढलं. आता रागिणी चिडते. त्यावरती राजाकाका म्हणतात, रागिणी चिडू नको, तिची शंका बरोबर आहे, तिला जी शंका येते ती मला पण येते, तुझ्या मनात काही नसेल तर आत्ताच आता हे पेपर फाडून टाक बरं. असं म्हणत राजाकाका ते पेपर म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर फाडायला निघतात. इथेच रागिणी थांबवते. थांबा, हे सगळं माझी आयुष्यभराची मेहनत आहे, आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ आहे, कोणत्याही प्रकारचे पेपर मी फाडू देणार नाही, हे माझ्या हक्काचे आहे, ती प्रॉपर्टी माझी आहे. हे वाक्य ऐकल्यावरती आता मात्र सगळेच जण गडबडतात. राजाकाका म्हणतात, रागिणी काय बोलतेस तू. रागिणी म्हणते, हो मी कुणालाही जुमानत नाही, हे पेपर माझे आहेत. रागिणीचं खरं रूप समोर आल्यावरती सगळेच जण हादरतात, कारण प्रॉपर्टीचे पेपर फाडण्यावरती रागिणी एकदम हायपर होते आणि सत्य आहे ते बोलून जाते, आपल्याच तोंडाने आपला गुन्हा कबूल करते. आता नंतर ती सारवासारव करायचा खूप प्रयत्न करते, तर फुटलेलंच असतं, कारण राजाकाकांना सापडलेले प्रॉपर्टीचे पेपर हे शहानिशा केल्यावरती त्याच्यावरती असलेली भूमीची सही ही खरी आहे, ही पौर्णिमाची नाही, हे पण त्यांना कळालेलं असतं. त्यामुळे ते म्हणतात, रागिणी हा तुझा डाव होता ना, भूमीची सही घेऊन आकाशभूमीला घराबाहेर काढण्याचा. आजी म्हणते, रागिणी या घरच्या मालकाला घराबाहेर काढलं आणि प्रॉपर्टी तुला मिळेल असं वाटलं तरी कसं तुला. राजाकाका म्हणतात, रागिणी तू चुकलीस. रागिणी म्हणते, नाही गा आई, खरंच नाही मी काही केलं. आजी म्हणते, स्वतःच्याच तोंडाने स्वतःचा गुन्हा कबूल केलास ना, नीच मुली कुठे फेडशिली पाप, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो. असं म्हणत आजी रागिणीला घराबाहेर काढून निघालं असते. राजाकाकांना सत्य समजलेलं असतं, पण रागिणी किती कावेबाज असते. आतापर्यंत प्रत्येक डाव रागिणी उलटवत आलेली असते. सत्य सापडलं की ती डाव उलटे, रडते, आडते, ओढते, काहीही करते, पण डाव उलटवते. आता यावेळेला रागिणी खरंच हा डाव उलटवणार, स्वतःला खरी सिद्ध करणार की राजाकाका आणि आजी आपल्या भूमिकेवरती ठाम राहणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.